नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 30.2 सोडवणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, 121 गुणिले 79 बरोबर किती? पहा, हे गणित आहे. 121 गुणिले 79 आपण डायरेक्ट गुणाकार केला तरी आपल्याला उत्तर काढता येईल, किंवा आपल्याला येथे कशामुळे दिलेलं आहे या पद्धतीने काढता आलं पाहिजे, त्यासाठी हे उदाहरण दिलेले. पहा, 121 गुणिले 79 ही आपल्याला किंमत काढायची आहे. तर 121ला आपण असं लिहू शकतो 100 प्लस 21, आणि हे गुणिले चिन्ह. 79ला आपण कसं लिहिणार? 100 मायनस 21. समजा हा ए घेतला, हा बी, ए आणि बी म्हणजे ए प्लस बी, ए मायनस बी असा जर विस्तार असेल तर आपण कसं लिहिणार? एचा वर्ग मायनस बीचा वर्ग, बरोबर आहे. म्हणजे काय होईल? येथे ए म्हणजे 100चा वर्ग मायनस बी म्हणजे 21चा वर्ग. पहा, 100चा वर्ग किती होतो? 10,000, आणि 21चा वर्ग 441. दोघांची वजाबाकी केली आपण, 10,000 मधून 441 गेले. पहा, 10,000 मधून 441 वजा केले आपण. 9 येथे 5, 5 येथे 5, 5 आणि 9, 95 59. उत्तर काय येईल आपलं? 95 59. सूत्रावर जर चांगली कमांड असेल तर तुम्हाला या पद्धतीने सोडवता येईल, किंवा असा जर प्रश्न आला तर डायरेक्ट आपला गुणाकार करा आणि त्याप्रमाणे उत्तर काढा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, पहा मित्रांनो, याची किंमत किती हे काढायची आपल्याला. 1 प्लस ए प्लस बी प्लस ए बी आणि भागिले 1 प्लस ए आहे. पहा, येथे बी आहे, येथे पण बी आहे. आपण बी कॉमन काढू. ह्या दोन टर्ममध्ये आपण बी कॉमन काढू. म्हणजे 1 प्लस ए, येथे जर आपण बी कॉमन काढला, बीला बीने डिवाईड केलं तर येथे 1 राहील, आणि येथे ए बीला बीने डिवाईड केला आपण तर येथे ए राहील, बरोबर आहे. बी कॉमन काढलेला आहे. जर हा गुणाकार केला तर बी गुणिले 1 म्हणजे बीच होणार आहे, आणि बी गुणिले ए म्हणजे ए बीच होणार आहे. हे जर सॉल्व केलं तर असंच येणार आहे, फक्त आपण बी येथे कॉमन काढलेला आहे. आणि भागिले 1 प्लस ए. त्यामुळे काय झालेलं आहे? पहा, पहा येथे 1 प्लस ए आहे, येथे पण 1 प्लस ए आहे. आता ह्या दोन टर्म झाल्या, ही एक टर्म आणि ही एक टर्म. ह्या दोघांमध्ये आपण काय करू? 1 प्लस ए कॉमन काढू. म्हणजे 1 प्लस ए कॉमन काढला तर येथे काय राहणार आहे? फक्त 1 राहील, बरोबर आहे. कारण 1 प्लस एला 1 प्लस एने आपण डिवाईड करतोय कॉमन काढला म्हणजे. आणि येथे काय राहील? फक्त बी राहील. पहा, टर्म कशी आपली 1 प्लस ए प्लस बी आणि 1 प्लस ए आहे. आपण कॉमन काय काढतोय? 1 प्लस ए. म्हणजे येथे पण 1 प्लस एने डिवाईड करावं लागेल आपल्याला, आणि येथे पण 1 प्लस एने डिवाईड करावं लागेल. पहा, हे कॅन्सल झालं म्हणजे येथे 1 राहील, हेच प्लस साईन, आणि हे कॅन्सल होईल, फक्त येथे बी राहील. आणि छेदामध्ये काय आहे? 1 प्लस ए. पहा, 1 प्लस ए 1 प्लस ए कॅन्सल होईल. काय राहील? 1 प्लस बी. 1 प्लस बी म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, तिसरा प्रश्न. पहा, येथे कंसाचा वर्ग आहे, येथे पण कंसाचा वर्ग आहे. ही किंमत किती आपल्याला काढायची आहे. पहा, दिलेलं काय? 3 प्लस 1/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, मायनस आहे येथे 3 मायनस 1/3 स्क्वेअर. येथे प्लस आहे, येथे मायनस आहे. प्रथम आपण तिरपा गुणाकार करून घेऊ. 3 त्रिक 9, आणि हा एक ॲड होईल म्हणजे 10/3 होईल, बरोबर आहे. आणि वर्ग मायनस येथे काय होईल? 3 त्रिक 9, हा एक वजा होईल म्हणजे 8/3 होईल, आणि याचा वर्ग. पहा, आता हे 10चा वर्ग 100, 3चा वर्ग 9 मायनस 8चा वर्ग 64. येथे अंशाचा वर्ग आहे आणि छेदाचा वर्ग आपल्याला करावे लागेल. 3चा वर्ग 9. पहा, आता दोघांची वजाबाकी आहे. छेद दोघांचा सारखा आहे, त्यामुळे आपण एकच छेद घेणार आणि अंशाची वजाबाकी करणार. 100 मायनस 64. तर काय होईल? पहा, आता 100मधून 64 गेले, 36 राहतील, आणि भागिले 9. 9ने भाग देता येईल, 9 चौक 36. म्हणजे उत्तर काय आलेलं आहे आपलं? 4. म्हणजे किंमत किती असेल? 4. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. येथे आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला असता तर उत्तर आलं असतं आपलं, परंतु
तो फॉर्म्युला कधी वापरायचा, येथे जर एखादा व्हेरिएबल असेल ए बी एक्स वाय असे एक व्हेरिएबल असेल आणि एक अंक असेल तर फॉर्म्युला वापरायचा. अशा पद्धतीचे अंकच असतील तर डायरेक्ट कंस सोडून आपण उत्तर काढायचं. नेक्स्ट पहा, ही किंमत काढायची आपल्याला 7.4 वर्ग प्लस 14.8 येथे गुणिले आहे 2.6 आणि प्लस 2.6 याचाही स्क्वेअर आहे. ही किंमत किती काढायची आपल्याला. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ए स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय, ए प्लस बी कंसाचा वर्ग, बरोबर आहे. याप्रमाणे रूपांतर करता येईल आपल्याला. 7.4 त्याचा वर्ग आहे, नंतर बीचा वर्ग म्हणजे 2.6चा वर्ग आहे. येथे 2 टाइम्स ए बी, समजा हा ए असेल हा बी असेल, 2.6 म्हणजे बी, तर हा पण बी होणार आहे. आता येथे 14.8 आहे म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 2 गुणिले 7.4, बरोबर आहे. उत्तर किती येईल, 14.8च होणार आहे म्हणजे 2 पण आहे आणि 7.4 म्हणजे ए. पहा, एचा वर्ग 2 टाइम्स ए बी आणि प्लस बीचा वर्ग म्हणजे आपण असं लिहू शकतो आता 7.4 ए प्लस बी म्हणजे 2.6 आणि त्याचा वर्ग. पहा, एवढ्याचं रूपांतर फक्त यामध्ये झालेलं आहे. तर आता ही दोघांची बेरीज करता येईल आपल्याला. 7 आणि 2 9, 6 आणि 4 10 म्हणजे 9 आणि 1 10 होईल, बरोबर आहे. 10.0 होईल म्हणजे 10, 10चा वर्ग, 10चा वर्ग 100 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, ही पूर्ण वर्ग राशी आहे तर बीची किंमत किती काढायची आपल्याला. ह्या बीची किंमत किती आहे आणि ही दिलेली राशी पूर्ण वर्ग आहे म्हणजे हे पहिलं पद होईल आपलं, हे तिसरं पद होणार आहे आणि हे पद मधले पद आहे, बरोबर आहे. मधले पद म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. मधले पद काढण्यासाठी 2 पहिल्या पदाचं वर्गमूळ, पहा पहिले पद त्याचंही वर्गमूळ घ्यायचे आपल्याला आणि गुणिले तिसऱ्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं आपल्याला, तिसरे पद. पहा, मधले पद कोणतं दिलेलं आहे आपल्याला, b-1 आणि xy हे मधलं पद दिलेलं आहे आपल्याला. परंतु आता हे 2 पहिले पद काय आहे, 4xचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 4xचा वर्ग आणि गुणिले वर्गमुळात तिसरं पद 9yचा वर्ग. पहा आता 2 4चं वर्गमूळ 2 होईल, एक्स स्क्वेअर आहे त्याचं वर्गमूळ आहे म्हणजे x होईल, 9चा वर्गमूळ 3 आणि y स्क्वेअरचं वर्गमूळ y, बरोबर आहे. या साईडला काय आहे, b-1 आणि xy, बेदोनी 4 4 त्रिक 12 म्हणजे 12xy होतील, पूर्ण गुणाकार 12xy. आणि या साईडला काय आहे, b-1 xy म्हणजे b-1 बरोबर काय होणार आहे, 12xy. हे xy या साईडला भागाकारामध्ये येतील, xy कॅन्सल होतील म्हणजे b-1 बरोबर काय राहील 12. यावरून बीची किंमत काय येईल, हा 1 या साईडला पास होईल तर प्लसमध्ये जाईल म्हणजे 12 + 1 म्हणजे बी बरोबर काय येईल 13. बीची किंमत किती येईल 13 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. या राशीचे अवयव कोणते. पहा, 8वीच्या सिलेबसमध्ये आपण या प्रकारचे उदाहरणं सोडवलेले आहेत आणि याचे अवयव कसे काढतात हे आपल्याला माहीत आहे. x² - 5x - 6 आहे. पहा, येथे आपल्याला काय पाहिजे, गुणाकार किती आला पाहिजे, -6 आला पाहिजे आणि 2 नंबर असे पाहिजेत की त्यांचा डिफरन्स किती आला पाहिजे, -5 आला पाहिजे. 2 नंबर आपल्याला असे घ्यायचे आहेत की त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आली पाहिजे, -5 आली पाहिजे. परंतु 2 त्या नंबरचा गुणाकार किती आला पाहिजे, त्या 2 संख्यांचा गुणाकार -6 आला पाहिजे. पहा, असे कोणते 2 नंबर घेता येईल आपल्याला, 6 आणि 1 हे जर 2 नंबर घेतले आपण तर काय होईल, समजा -6 घेऊ आपण, -6 + 1 म्हणजे काय होईल, -5 होतील, बरोबर आहे. -6 + 1 म्हणजे -5, परंतु या दोघांचा गुणाकार किती येणार आहे, -6 म्हणजे हे 2 नंबर घेता येईल आपल्याला. मग याला आपण असं लिहू शकतो, x² या -5x ऐवजी आपण आता कसं लिहिणार, -6x आणि हा +x आणि हे -6 जशास तसे. आता पहा, इथे आपण काय करतो, कॉमन काढतो. इथे एक दोघांमध्ये x कॉमन काढता येईल,
येथे आपल्याला 1 कॉमन काढता येईल. येथे x कॉमन काढला तर येथे x - 6 राहतील, बरोबर आहे. आणि येथे 1 कॉमन काढला तर येथे x - 6च राहतील. आता या दोन टर्ममध्ये x - 6 कॉमन काढता येईल. x - 6 जर कॉमन काढला आपण तर येथे काय राहील, फक्त x राहील आणि येथे 1 राहील. हे आपले अवयव येतील पहा, x - 6 आणि x + 1, x - 6 x + 1, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. पहा येथे जर x² ला सहगुणक नसेल, येथे कोणताच अंक नसेल, फक्त 3 4 5 असे अंक नसतील, फक्त x² असेल, तर जे आपण नंबर फाइंड आउट करतो तेच आपले अवयव येतील. म्हणजे पहिला अवयव कोणता आला आपला, x - 6. यावरूनच आपण ठरवायचं हा x - 6 आहे, हा +1 आहे, म्हणजे दुसरा कोणता, x + 1 आहे. फक्त x² ला इथे कोएफिशियंट 1 पाहिजे, दुसरा कोणता असेल तर नाही असे येणार. नेक्स्ट येथे मित्रांनो a + b कंसाचा वर्ग त्याची किंमत दिलेली आहे. त्याप्रमाणे a - b कंसाचा वर्ग त्याची किंमत दिलेली आहे. तर याची किंमत काढायची आपल्याला, a² - b². फॉर्म्युला कोणता आहे आपला, a² - b² असेल तर आपण काय लिहितो, एका कंसामध्ये a - b आणि दुसऱ्या कंसामध्ये a + b, बरोबर आहे. हा फॉर्म्युलाच आहे आपला. आता a - b याच्या वर्गाची किंमत दिली आपल्याला 121, म्हणजे याचा जर वर्गमूळ घेतलं तर काय येणार आहे, a - b येईल. म्हणजे याचंही वर्गमूळ घ्यावं लागेल. 121चं वर्गमूळ किती येईल, 11 येईल. म्हणजे a - b याची व्हॅल्यू किती असेल, 11. हे गुणिले a + b याच्या वर्गाची किंमत दिली आपल्याला, याची किंमत काय येणार आहे, a + b ची किंमत काय येईल, 289चं वर्गमूळ येणार आहे, ते असते 17. म्हणजे 17 गुणिले 11, हा गुणाकार किती येणार आहे, 11 × 7 = 77, हातच्या आले 7, 11 × 1 = 11 आणि 7 = 18, 187. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा या राशीचे आपल्याला अवयव काढायचे आहेत. तर 1 - 81x चौथा पॉवर आहे, त्याचे अवयव काढायचे आहेत आपल्याला. तर असं लिहू शकतो मी, 1 - हे 81 आहेत, तर 81ला 9 लिहितो, x² आणि पूर्ण ह्या कंसाचा वर्ग लिहितो. पहा म्हणजे काय होईल, 9चा वर्ग आहे म्हणजे 81 होईल, परंतु x² आहे ते आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर आहे म्हणजे x चा पॉवर 4. काहीच बदल केलेला नाही आहे. 9चा वर्ग 81च आहे आणि x चा पॉवर 4च आहे इथे. पहा याला आता इथे वर्ग केलेला आहे आपण, म्हणून आपण असं लिहू शकतो, 1चा वर्ग - 9x वर्ग आणि त्याचा वर्ग, म्हणजे ह्या टर्मचा स्क्वेअर आहे, या टर्मचा स्क्वेअर आहे, मध्ये मायनस आहे. असं जर असेल तर आपण सूत्र कोणतं वापरतो, a² - b². दोन्ही टर्मचा स्क्वेअर आहे, मध्ये मायनस साईन आहे, तर एका कंसामध्ये a - b आणि दुसऱ्या कंसामध्ये a + b, किंवा एका कंसामध्ये a + b तर नंतर दुसऱ्या कंसामध्ये a - b. तर पहा येथे a म्हणजे काय होईल, 1 होईल, परंतु b म्हणजे काय होईल, 9x वर्ग, 9x वर्ग. b म्हणजे काय होईल, एवढी टर्म होणार आहे. पहा a - b a + b, म्हणजे एका कंसामध्ये 1 - 9x² होईल आणि दुसऱ्या कंसामध्ये 1 + 9x². पहा प्लसचा असेल तर आपल्याला काही लिहिता येत नाही, परंतु मायनस असेल तर याचप्रमाणे अजून 2 अवयव पडतील. म्हणजे आता येथे काय होईल, असं लिहू शकतो आपण, ह्या 1चा स्क्वेअर - 3x आणि याचाही स्क्वेअर, बरोबर आहे. काहीच बदल केलेला नाही. 3चा वर्ग 9चा आहे, x वर्ग आणि 1 + 9x². पहा याचे अवयव आपल्याला घेता येईल. येथे आता a म्हणजे 1 होणार आहे आणि b म्हणजे काय होईल, 3x होईल. तर याची अवयव कसे पडतील, 1 - 3x एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये 1 + 3x, 1 - 3x 1 + 3x, बरोबर आहे. नंतर हे येथे काय होईल, 1 + 9x², जशास तसं हे आपले अवयव येतील. पहा 1 - 3x, 1 + 3x आणि 1 + 9x², म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा या राशीचे अवयव काढायचे आहेत आपल्याला. दिलेली राशी आपण लिहून घेऊ. पहा या राशीचे अवयव काढायचे आहेत आपल्याला. तर आपण येथे आपल्याला 5 कॉमन काढता येईल या दोन संख्येमध्ये
आणि येथे आपल्याला -y पण कॉमन काढता येईल. म्हणजे काय करू आपण, येथे 5 कॉमन काढला तर येथे काय होईल पहा, 1 - 2y असं होईल. बरोबर आहे. येथे जर आपण -y कॉमन काढला तर येथे काय होईल, 1 - 2y होईल. पहा हे जर सॉल्व केलं तर -y येणार आहे आणि मायनस प्लस 2y². येथे 5 कॉमन काढला आणि येथे -y कॉमन काढला आपण. तर पहा आता ह्या दोन टर्ममध्ये 1 - 2y कॉमन आहे. म्हणजे आपण 1 - 2y कॉमन काढू. हा जर कॉमन काढला तर येथे काय राहील, फक्त 5 राहतील आणि येथे काय राहील, हे मायनस साईन आणि हा y राहील. हेच आपले फॅक्टर असतील. 1 - 2y 5 - y म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.